नमस्कार विद्यार्थ्यांनो, इयत्ता 9वी मॅथमॅटिक्स 2 चॅप्टर नंबर 1 बेसिक कन्सेप्ट इन जॉमेट्री. लास्ट पिरियडला आपण एक्झाम्पल्स बघितले होते बिटवीननेसवर आधारित. आता आपण जॉमेट्रीमधल्या काही कन्सेप्टच्या डेफिनेशन आपण बघणार आहोत. त्यातल्या काही डेफिनेशन म्हणजे सेगमेंट, रे, लाईन ह्या ज्या आहेत त्या सेटवर आधारित केलेल्या आहेत डेफिनेशन. In the book Mathematics Part 1 for your 9th standard, you have learned union and intersection of sets in the topic of sets. Now we have to describe definition of segment, ray and line depending on set of points. Firstly, we will see definition of line segment. Line segment, रेषाखंड. The definition is the union set of a point A, point B and points between A and B is called segment AB. The point A, point B and all points between A and B, that is called segment AB. Similarly, we can form or we can prepare a definition for segment PQ. Suppose the union set of point P, point Q and points between P and Q is called segment PQ. अशा पद्धतीने ज्या फिगरवरून डेफिनेशन आहेत ते तुम्ही फिगरची नावं चेंज करून स्वतः डेफिनेशन तयार करून बघा. नाव इन दिस फिगर फॉर सेगमेंट AB is written as seg AB, SEG, seg, but we say segment. लिहिताना आपण सेग लिहायचे परंतु बोलताना सेगमेंट पूर्ण बोलायचे. सेगमेंट AB इन ब्रीफ, सेगमेंट AB मीन्स सेगमेंट BA. AB हा BA म्हटलं काय आणि AB म्हटलं काय काही त्याच्यामध्ये फरक पडणार नाहीये. द पॉइंट्स AB आर कॉल्ड ॲज एंड पॉइंट्स ऑफ सेगमेंट AB and distance between the end points of segment is nothing but length of that segment. Means length AB is nothing but distance AB. Here one example is taken. Length AB is phi because distance AB is phi. We can write this as also AB equal to phi. Okay. We will see next definition, that is definition of ray AB. Now ray AB. Ray means रे म्हणजे मराठीमध्ये याला किरण असं म्हटलं जातं. किरण AB याची आपल्याला डेफिनेशन बघायची. दिस इज नथिंग बट युनियन सेट ऑफ ऑल पॉइंट्स ऑन सेगमेंट AB. इफ वी सी फिगर, here we consider firstly segment AB is union set of all points on segment AB and what if we consider the remaining figure, there are infinite number of points such as P, and if we consider P, what is betweenness? A dash B dash P. The betweenness is A dash B dash P. Then we can take points P. How many points such as point P we can take? Infinite number of points. Therefore, this segment or this ray is nothing but union set of segment AB and the points such that A dash B dash P is called ray AB. Here point A is called as end point of ray AB. याला एंड पॉईंट म्हटलं जातं, पण आपण बोलताना सुरुवात करताना रेची एंड पॉईंटपासूनच करतो. म्हणजे रे हा उलटा वाचून चालणार नाही आहे. रे हा आपल्याला स्टार्टिंग म्हणजे सुरुवात आपल्याला एंड पॉईंटपासूनच त्याची करावी लागेल. म्हणजे याला आपण म्हणणार आहे रे AB. रे BA म्हटलं तर हा सेम होणार नाही. रे BA याला म्हणू शकत नाही आपण, कारण मग B स्टार्टिंग पॉईंट किंवा एंड पॉईंट तो होऊ शकतो. म्हणून रे वाचताना जरा काळजीपूर्वक वाचायचं आहे. ओके. ही सुद्धा डेफिनेशन तुम्ही ABच्या ऐवजी वेगळे नावं घेऊन
तुम्ही तयार करू शकता. फॉर एक्झाम्पल PQR अशा पद्धतीने नावं घेऊन तुम्ही ती डेफिनेशन तयार करू शकता. वी विल सी नेक्स्ट डेफिनेशन ऑफ लाईन AB. Line is nothing but union set of points on ray AB and opposite ray of AB. That is called line AB. लाईन म्हणजे काय तर थोडक्यामध्ये दोन रेजचा युनियन सेटच आहे, दोन रेजचा संयोगच आहे. मग ते कोणते रे तर अपोजिट रे. आता इथे जर आपण पाहिलं तर लाईन इज डिनोटेड बाय ॲरोज ऑन बोथ साईड्स. लाईनला दोन्ही साईडला ॲरो दाखवलेले असतात. आता आपण इथे जर समजा लाईन AB कन्सिडर करतोय, ही फिगर लक्षात घेऊ नका, ही लक्षात घ्या, कारण की इथे सेगमेंट दाखवलेला आहे या फिगरमध्ये. मी खाली ही पूर्ण फिगर काढलेली आहे, तेच लक्षात घ्यायची आहे, करेक्टेड फिगर. आता इथे रे AB जर पाहिला तर हा आहे, हा रे AB आणि त्याचा अपोजिट रे. तर अपोजिट म्हणजे काय तर एंड पॉइंट इज कॉमन बट डायरेक्शन ऑफ रे इज अपोजिट. आता हा मी थोडं वेगळ्या कलरने दाखवते म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. बघा, हा रेड कलरने लेफ्टला जाणारा एक दाखवला रे मी, पण ए पासूनच स्टार्ट होणारा. आणि दुसरा जो आहे तो मी हा ग्रीन कलरने इथे दाखवलेला आहे, तो राईटला जाणारा. ओके. आता इथे लक्षात घेतलं तर हे दोन्ही कसे अपोजिट रे आणि त्यांचा युनियन केला तर काय तयार झाली लाईन AB. देअरफॉर लाईन AB इज नथिंग बट द युनियन सेट ऑफ पॉइंट ऑन रे AB अँड अपोजिट रे ऑफ AB. द सेट ऑफ पॉइंट्स ऑफ AB इज सबसेट ऑफ पॉइंट लाईन AB. सेगमेंट AB जो आहे तो याचा सबसेट असतो. म्हणजे AB सेगमेंट ABचे सगळे जे एलिमेंट्स आहे हे लाईन AB वर असतात, म्हणून आपण त्याला सबसेट म्हणतो. हे तुम्ही मॅथ्स 1 मध्ये पहिलं जे प्रकरण आहे, पहिलं चॅप्टर सेट याच्यामध्ये शिकलेलं आहात. ओके. देन वी विल सी नेक्स्ट डेफिनेशन ऑफ कॉन्ग्रुएंट सेगमेंट. कॉन्ग्रुएंट मीन्स एकरूप. कॉन्ग्रुएंट सेगमेंट एकरूप रेषाखंड. When two figures are congruent, when their measure is same or equal. When two segments are congruent, if the length of two segments is equal, then two segments are congruent. Therefore, if length AB equal to length CD, then we can say segment AB is congruent to segment CD. Congruency ची साइन इथे लक्षात घ्यायची. Then we will see properties of congruent segments. These are important properties. 3 properties are there. First is reflexivity. That is, in words we can say every segment is congruent to itself. प्रत्येक रेषाखंड स्वतःशी एकरूप असतो. प्रत्येक सेगमेंट स्वतःशी कॉन्ग्रुएंट असतो. Therefore, we can write by taking one example, segment AB congruent to segment AB. See this first property. Segment AB congruent to segment AB, and this property is called as reflexivity. Then second property is symmetry. In this symmetry we take two segments. If first segment congruent to second, then second congruent to first. जर पहिला सेगमेंट दुसऱ्या सेगमेंटशी कॉन्ग्रुएंट असेल तर दुसरा सेगमेंट पहिल्या सेगमेंटशी कॉन्ग्रुएंट असतो. म्हणजे दोन्ही एकमेकांशी कॉन्ग्रुएंट असतात, म्हणून इथे आपण याला सिमेट्री असं नाव दिले. इथे एक्झाम्पल घेताना तुम्ही नावं चेंज केली तरी चालतील. सेगमेंटची नावं कोणती आपण घेऊ शकतो वेगळी. इथे आता ABCD आणि EF अशी नावं घेतलीत, पण आपण वेगळी नावं घेऊ शकतो. ABXY PQ अशी पण नावं घेऊ शकतो. देन इफ वी कन्सिडर थर्ड प्रॉपर्टी, ट्रान्झिटिव्हिटी. इन दिस केस 3 segments are considered. We will see if first segment is congruent to second and second is congruent to third, then first is congruent to third. Means AB is congruent to AB. EF. If AB congruent to CD, see AB congruent to CD and CD congruent to EF, then AB congruent to EF. This is called transitivity property. Means if first segment congruent to second, second congruent to third, then first is congruent to third. हे आपोआपच होणार आहे. म्हणजेच या प्रॉपर्टीला म्हटले ट्रान्झिटिव्हिटी. या प्रॉपर्टी पण इम्पॉर्टंट आहेत. देन वी विल सी नेक्स्ट डेफिनेशन
that is midpoint of a segment. Suppose midpoint means मध्यबिंदू. midpoint of a segment रेषाखंडाचा मध्यबिंदू. तर midpoint कन्सिडर करताना इफ वी कन्सिडर सेगमेंट ए बी, एक एक्झाम्पल घेतले सेगमेंट ए बीचं, and if we take point M such that A dash M dash B, M is between A and B means A dash M dash B, and segment AM congruent to segment MB. AM is congruent to MB. हे दोन्ही सेगमेंट कॉन्ग्रुएंट असतील तरच आपण एमला काय म्हणणार, मिड पॉईंट ए बीचा. म्हणजे इथे दोन कंडिशन आहे बघा. पहिली कंडिशन आहे ए डॅश एम डॅश बी, and second condition AM congruent to MB. Then M is called as midpoint of segment, and every segment has one and only one midpoint. प्रत्येक रेषाखंडाला एक आणि एकच मिडपॉईंट असतो, एकापेक्षा जास्त मिडपॉईंट असत नाही. ओके. Then we will see next concept, that is comparison of segment. If length of segment AB is less than length of segment CD, then it is written as segment AB less than segment CD, or vice versa we can say, or we can write this also as segment CD greater than segment AB. AB जर CD पेक्षा लहान आहे तर CD हा AB पेक्षा मोठा, म्हणजे इथे लेस दॅन ग्रेटर दॅन चिन्हाचा वापर आपण करू शकतो. द कंपॅरिझन ऑफ सेगमेंट डिपेंड्स अपॉन देअर लेंथ. हे कशावर अवलंबून आहे, त्याच्या लेंथवर. द नेक्स्ट कन्सेप्ट इज परपेंडिक्युलरिटी ऑफ सेगमेंट और रेज. If we consider if lines containing two segments, two rays or a ray and segment are perpendicular to each other, then two segments or two rays or the segment and the ray are said to be perpendicular to each other. त्याच्यामध्ये जर दोन सेगमेंट परपेंडिक्युलर असतील, दोन लाईन परपेंडिक्युलर असतील, किंवा दोन रे असतील, किंवा एक लाईन एक सेगमेंट असेल, एक रे एक सेगमेंट असू शकतो, तर त्याला आपण काय म्हणणार, दॅट लाईन इज परपेंडिक्युलर और दॅट सेगमेंट्स आर परपेंडिक्युलर टू इच अदर. अँड द साइन फॉर परपेंडिक्युलरिटी इज दिस. परपेंडिक्युलरचं साइन हे वापरलं जातं, हे यूज केलं जातं. ओके. देन next concept is distance of a point from a line. If we consider line AB and if we consider point C outside the line, then if we have to find the distance of this point C from line AB, then we can draw many segments from this point C on line AB. But actually, which is the correct distance? The correct distance is nothing but the perpendicular distance. Means which is perpendicular distance? CD, because CD is here perpendicular to AB. Therefore, if segment CD perpendicular to AB and D lies on line AB, then the length of segment CD is called the distance of point C from line AB, and the point D is called foot of the perpendicular. If length CD is A, suppose, then the point C is at a distance of A from the line AB. Okay. In this way, we have seen definition. Today, you have to write definition with figure and description on your notebook. Okay. Thank you.